हाय नमस्कार. तर मी आज तुझ्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आज घरात किती पसारा आहे. पिल्लूची बुक तिथं, तांब्या मी आली थोडंसं बाहेर बसली मैत्रिणींजवळ, मग घरात आली पाणी पिलं तर तांब्या तिथं ठेवला हा डब्बा. की मी आज खूप उशिरा घरी आलेली. जाऊबाईकडे गेलेली होती मी. जाऊबाईकडे कशी गेली, कारण की घरात पीठ नव्हतं. कारण की मागच्या हप्त्यात मी दळण सर्व करून ठेवलं. 1 किलो असेल, 12 किलो. तर दाजींनी तिच्यातले 6 किलो गहू दळून आणले. आणि ज्यावेळेस नाईट शिफ्ट होती त्यांची, तर त्यांना नुसतं गाडीवरती घेऊन जायचं होतं आणि आणायचं होतं चक्कीतून. आणि चक्की म्हणजे माझ्या जाऊबाईच्या घराकडे, आणि ह्या ज्या काही माझ्या घराकडच्या आहे ना, तर ते असं जाड पीठ येतं ना, तर मला काही ते जमत नाही त्याच्या पोळ्या, आणि व्यवस्थित पण लागत नाही. तर मग मी ते पीठ असताना तर ते जाऊबाईकडे पाठवत असते. तर ह्यावेळेस घरामध्ये 10-12 किलो गहू होते, तर मी सर्व दळण करून घेतलं त्याचं. आणि मग म्हणालं की आणा, म्हटलं पूर्ण तुम्ही हे दळून गहू. तर मीच तर फक्त मला हो सांगितलं आणि थोडंशीकच गहू घेऊन गेले की 5-6 किलो असतील. एवढ्या दूर गेले आणि 5-6 किलो गहू घेऊन गेले. 10 किलो तरी घेऊन जायचं असतं, आणि 10 किलो होतं शक्यतो पूर्ण गहू. तर मग मी आज आणि आता तेवढा हप्ताभर यूज केला आम्ही, म्हणजे जास्त जे नाईट होती तो हप्ता आणि वरती 5-6 दिवस. म्हणजे आजपर्यंत समजा ते पूर्ण पीठ आम्हाला केलं 6 किलो, 5-6 किलो असेल. आणि मग आता जे काही उरलेलं गहू होतं, तर मग आता ते 5 किलो होते वाटतं. मी आता सकाळी उठले, आवरलं. आणि आता सुट्टी असल्यामुळे क्लासला, म्हणजे आपल्या इथल्या ट्युशनला, तर मग मी पिल्लूला आवरलं आणि त्याला शाळेला घेऊन गेले. आज पण थोडा उशीरच झाला आम्हाला. तर मी त्याचं पटपट आवरलं आणि गहू वगैरे भरले. एवढं गडबडीत गेले. आणि इथून पण भरपूर लांब आहे, म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर असेल ते. म्हणजे माझ्या घरापासून पिल्लूची शाळा आणि पिल्लूच्या शाळेपासून ते एवढंच, म्हणजे ते माझ्या घरापर्यंत परत यायचं. असं 2 किलोमीटर जाणं, 2 किलोमीटर येणं. आता परत मला पिल्लूला शाळेला आणायला जायचं आहे. आता 4:45 होत आलेले आहे. तुम्हाला मी समोर दाखवते टाईम. तर म्हटलं जरा एक छोटासा व्हिडिओ करते. तर आज ना आता तिकडे गेली, दळण वगैरे टाकलं तर आणि त्या काकूला म्हटलं की तुम्ही हे करून ठेवा आणि मी थोडंसं हिच्याकडे बसते म्हटलं. आणि मग तिथं डब्बा पण घेऊन गेली होती मी. फ्लावरची भाजी केलेली होती आज मी, आणि चपाती केल्या होत्या. तर मग फ्लावरची भाजी घेऊन गेली आणि मग तिथं जेवलो आम्ही दोघीजणी, ती आणि मी. ती पण थोडंफार तिचं काम बाकी होतं ते करत होती. काम वगैरे केलं, जेवण वगैरे केलं, थोडंफार बसलो, गप्पा मारल्या. मग दळण झालं आणि मग म्हटलं चल मी येते म्हटलं. ती म्हणे बरं म्हणे ताई. मग परत मग आता पिल्लूला घ्यायला यावं लागेल मला. आता मी घरी आली, थोडं मैत्रिणी बसलेलं होतं बाहेर. मग पीठ वगैरे आणून ठेवलं, थोडं मैत्रिणींकडे बसलो, बोललो. आणि मग म्हटलं आता घरात आली, थोडीशी बसली. म्हटलं चला आज काही ब्लॉग अपलोड केलेला नाही, आपण ब्लॉग अपलोड करू. तर असे दाजी बघा, त्यांना 10 किलो गहूसुद्धा धुवून आणायला असतं हे होतं. कायच बोलावं होतं, मलाच नाही समजत आहे. बरं पायी असतं तर माणूस म्हणतं जाऊ दे, 5 किलो आणलं तेवढं तरी खूप आहे. पण आता गाडी असून जरी समजा एवढा हलगर्जीपणा म्हटल्यावर कसं व्हायचं. आणि आता ते फर्स्ट शिफ्ट लागल्यामुळे त्यांना यायला 8 वाजतात ना घरी. आणि परत मग त्यांना कधी नेऊन म्हणजे घेऊन जा म्हटलं की परत 8:45 वगैरे होऊन जातात येता, किंवा 10ही वाजू शकतात. 8:45, 9, 9:30 होऊ शकतात जाता. कसं संध्याकाळच्या टायमाला सगळ्यांच्या जेवणाची त्याची गडबड असते. आणि सकाळी सकाळी कसं की माणूस दुपारच्या टायमाला किंवा वेळ भेटला तसं चक्कीत टाकून देतं, होऊन जातं. पण काय आता त्या रान फशीप असते की त्यांना अजिबात सकाळी जे 6ला गेले नसतं की 8लाच घरी येतात. तर मग मी आज असा विचार केला की म्हटलं चल तुला स्कूलमध्ये पण सोडून देते, आणि तसंच मी पुढं जाते, दळण ठेवते, आणि तिला पण भेटणं होईल माझं. काय काय नाही तिची तब्येत पाणी पण ते पण बघितलं. बरी आहे ती पण, आता घरावरच होती आज. तर मग मी गेलो, बसलो, दळण टाकलं तिथं काकूकडे. त्या काकूने पण दळण करून ठेवलं. तर 5 किलो होतं ते पैसे वगैरे दिले. आणि आता ते 1500 रुपये आलेले ना आपल्याला, जे लाडकी भाऊने पाठवलेले. तर तिच्यातले मी 600 रुपये माझ्या जाऊकडून उसने घेतले. आणि तिला म्हटलं मी तुला संध्याकाळी घरी गेलं फोनपे करते. आणि त्या ठिकाणी काही माझ्या फोनला टावर नव्हतं भेटत ना. तर मग मी त्याच्याकडून ते 625 रुपये घेतले. 25 रुपये मी ते चक्कीवाल्याला हे केले, दिले, आणि 600 रुपये आहे. तर आता मला ते पिल्लूच्या स्कूलमध्ये भरायचे उद्या सकाळी.
उद्या सकाळी स्कूलमध्ये भरायचे, कारण की त्याला ना शाळेत म्हणजे सहलीला घेऊन जाणार आहे वाटतं. तर 600 रुपये त्यांच्या सहलीची फी आहे. तर आता ते 1500 जे रुपये आलेले आहे ते, तर मी तिच्यातले 500 रुपये 600 रुपये त्या स्कूलमध्ये भरायचे आणि आज आणून ठेवलेले. तुम्हाला दाखवेल मी, नाही तर मग सांगू शकते. आणले मी तिच्याकडून, नंतर मग वाटलं तर ट्रान्सफर केलेली दाखवेल, नाही तर मग असं काही नाही दाखवायचं, पण एक सांगते. तर पिल्लूच्या आता सहलीला जायचं आहे, तर त्याचं कधीच चाललं आहे की मम्मी पैसे भर पैसे भर पैसे भर. तर म्हटलं आता चला जाऊ द्या, आपण तरी आपलं असं कुठं घेऊन जाणं होत नाही त्याला बाहेर फिरायला. एवढे 10 वर्ष झाले, तो होऊन आता 9 वर्ष होतील त्याला. 9 वर्ष झालेले तरी कुठंच गेलेलो नाही बाहेर. काय करणार आहे, वेळ असली तशी माणसाला चालावं लागतं. आणि कसं आहे, थोडंफार मुलांना इकडं तिकडं नेलं, आणि त्याला तर भरपूर ठिकाणाची फिरायची हौस आहे, त्याचं खूप काही इच्छा आहे. पण करणार काय आता, वेळेपुढं मजबूर असतं माणूस. कोणाला वाटत नाही की आपण थोडं एन्जॉय करावं किंवा काय, पण परिस्थिती तशी पाहिजे ना माणसाची. पण इथं आसपास जवळच्या गार्डनला, आणि आता तर एवढं अवघड झालं आहे की वेळ असून तरी जाता येत नाही, कारण की बाहेर गेलं म्हणजे खर्च पाणी होणार आहे, खर्च वाढणार आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. आणि आजकाल आता थोडंफार प्रॉब्लेम चालू आहे, तर होईल कधी ना कधी जाऊ. पण असं वाटतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली राहील. जाऊ द्या, तर आम्ही तर नाही घेऊन जाऊ शकत बाहेर फिरायला. पण म्हटलं जाऊ द्या, आता सहलीचे मॅडम वगैरे मुलांना घेऊन जातात, तर म्हटलं जर आपल्यासाठी नाही तर पिल्लूसाठी, म्हणून मग मी आता जे काही 1500 रुपये आलेले ना, तर त्याच्यातले 600 रुपये काढले, आणि आता ते उद्या सकाळी मी त्याच्या क्लासमध्ये भरणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की गाडी असून पण दाजींनी 10 किलो गहू घेऊन गेले नाही चक्कीमध्ये. तर असो, काय करणार आता, ते एकट्या माणसाला कितीकच सांगत जावा. तर म्हटलं जाऊ दे, आता आपणच आणू. तर मी आणलेले दळण करून तुम्हाला दाखवते. एवढं 5 किलो आणलेलं आहे मी चक्कीतून दळून. मग ते चक्री गेले, जेवण केलं, बसलं बोलून ना, आले आता. चला, आता 5 मिनटं बाकी, मी थोडंसं चहा घेते आणि त्याला आणते शाळेतून, आणि उद्या सकाळी त्याचे पैसे भरते. तर चला, भेटू अशाच एका नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जे काही रोज असतं माझं डेली, तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, भेटू, बाय बाय. काळजी घ्या, सपोर्ट करा सगळ्यांनी.